सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पीक वाया गेले आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी शासनाकडे केली होती. खासदार शिंदे यांच्या पाठपुराव्याला शासनाने सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी 40 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शासनाने खरीप हंगामाच्या अगोदर अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी. शिवाय अतिवृष्टी झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार यांनी केली. सोलापूर जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे केळी, पपई, डाळिंब, पेरू, आंबा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. शेतकऱ्यांना हाती आलेले जे काही पिके आहेत किंवा फळबागा आहेत ते पूर्णपणे या पावसामुळे वाया गेलेले होते. हे घडल्यानंतर आपल्या सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष खासदार प्रणितीताई शिंदे आणि सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं होतं की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याचा मोबदला ताबडतोब मिळावा, यासाठी आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि खासदार प्रणितीताई शिंदे यांनी त्या संदर्भात पाठपुरावाही केलेला होता. पुन्हा 18 जुलैला आठवण करून देण्यासाठी पुन्हा दुसऱ्यांदा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्या संदर्भात मागणी केलेली होती. ताईंनी मागणी केलेली होती. याची दखल घेऊन प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यासाठी 40,44,00,000 रुपये निधी मंजूर केलेला आहे. मी पहिल्यांदा प्रशासनाचा आभार मानतो, कारण शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मिळाला, मोबदला मिळाला, म्हणून मी प्रशासनाचा आभार मानतो. आणि आमचे खासदार जे आहेत, कर्तव्यदक्ष खासदार, शेतकऱ्यांच्यासाठी वेळोवेळी त्यांची दखल घेऊन जिल्हाधिकारी म्हणा, तहसीलदार म्हणा यांना भेटून याचा पाठपुरावा केल्याबद्दल आम्ही त्यांचाही, जिल्हा काँग्रेसच्या वतीनं प्रणितीताई शिंदे यांचाही आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. म्हणजे एकंदरीत सांगण्याचा उद्देश असा की अतिवृष्टी झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण शेती जलमय झालेली आहे. हाताला आलेले जे मूग, उडीद, तूर आणि बाकीचे भुईमुग सारखी जी पिकं आहेत ते पूर्णतः पाण्यामध्ये आहेत आणि ते हाताला लागणार होते, म्हणजे त्यांची रास सुरू होणार होती 8-10 दिवसामध्ये. ते सगळं वाया गेलेलं आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. जसं प्रशासनाने या फळबागांची निधी दिलेला आहे शेतकऱ्यांना, तसं सरसकट पंचनामे करून, सरसकट म्हणजे नदीकाठच्या भागाचेच पंचनामे नव्हे, सगळ्या बाधित शेतकऱ्यांचे जे काही पंचनामे शेती आहे त्यांची सरसकट पंचनामे करून प्रशासनाने शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 2 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान विविध सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शेटगार यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरवर्षी सुशीलकुमार शिंदे साहेबांचा आम्ही वाढदिवस साजरा करत असतो. याही वर्षी आम्ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये वाढदिवस साजरा करीत आहोत. 2 सप्टेंबरला आरोग्य शिबिर सलगर अक्कलकोट तालुका या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्यासाठी महाआरोग्य शिबिर घेत आहोत. 3 तारखेला पंढरपूर येथील गोपाळपूर वृद्धाश्रमामध्ये एक 100 लोकांना गोड जेवणाचा कार्यक्रम तालुका अध्यक्ष हनुमंत मोरे यांच्या वतीनं तिथं होत आहे. 4 तारखेला हुन्नूर तालुका मंगळवेढा या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटपांचा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे. मुनाळे प्रशाला कारंबा येथे उत्तर सोलापूरमध्ये त्या ठिकाणी 10 शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान त्या ठिकाणी होणार आहे. भारत जाधव यांनी त्याचे नियोजन केलेलं आहे. त्यानंतर 7 तारखेला पंढरपूरमध्ये अनाथ आश्रमातील मुलांना त्यांचे जीवनोपयोगी वस्तू जे आहेत त्याचं वाटप होईल.
8 सप्टेंबरला मोहोळ तालुक्यामध्ये शालेय साहित्याचं वाटप आहे. 9 तारखेला वृक्षारोपण कार्यक्रम माडा येथे या ठिकाणी सचिन खैरे पाटील घेत आहेत आणि 10 तारखेला या कार्यक्रमाचा समारोप याच ठिकाणी वरच्या हॉलमध्ये होणार आहे. त्या दिवशी आम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शिंदे साहेबावर आधारित असलेला जो चित्रपट आहे, दुसरी गोष्ट, हे दाखवणार आहोत. आणि आतापर्यंत सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते होते काँग्रेसचे, ते कुठल्याही पक्षात गेलेले नाही. त्यांना मिळो न मिळो पक्षामध्ये काम करत राहिलेले आहेत. अशा कार्यकर्त्यांचा, निवडक कार्यकर्त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत.